आजच्या खबराचित्रात येवकार हांव समीप नार्वेकार. पळोवया खबरो विस्तारान. सरकार म्हण गोंय सांबाळप ही तुमची जबाबदारी आसा, तुमचें दायित्व आसा. पूण तुमी गोंयची उदरगत करपाचें सपन पळयतात. हें सपन गोंयच्या विनाशाक कारणीभूत थारतलें. गोंयच्यो न्हंयो, बांयो, शेतां भाटां तुमी काबार करपाक सोदता. हीच तुमची उदरगत काय कितें? गोंयच्या रापणकाराच्या एकवटान प्रश्न विचारला. हय आमी आंदोलनजिवी. मुळात भारताचे स्वातंत्र्यच आंदोलनान जल्माक घातले. भारतीय जनता पक्षाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी आनी दीनदयाळ उपाध्याय हे एक्टिविस्टच आशिल्ले हाचें तांणी भान दवरचें अशें एकवटान म्हटलां. पयले सुवातेर सगळ्यांक तुमकां देव बरें करूं म्हणटा. यू हॅव टेकन टायम ऑफ टू कवर द प्रेस कॉन्फरन्स. आनी सुरवात करच्या पयलीं वी वूड लायक टू एक्सप्रेस डिपस्ट सिंपथी जे उत्तराखंड जे जाला पळय ते लास्ट थोड्या दिसां आनी लॉट ऑफ पीपल हॅव लॉस्ट देयर लायव्स इन्क्लुडींग प्रॉपर्टीज. And this is basically जे आमी आयज तर लोक गोंया भायर सरला हेच सांगपाक की this is a wake up call what has happened in Uttarakhand. We are continuously ignoring these warnings. 2 वर्सां पयलीं केरला जाल्ले which is much closer and we are connected, commonly connected by the Western Ghats. कर्नाटकाकूय जाल्ले तेन्ना 2009 काणकोण जाल्ले बुट्टी आयिल्ली सगळ्यांक खबर आसा. There was lot of damage. आणि ते आमी सांगूंक सोदता ह्या सरकाराक. We want to tell the elected representatives that there is something waiting to happen. And instead of taking precautions in the name of development, उधारगट करून आणि आमी आमचे दोंगर डिस्ट्रॉय करता, शेतां पुत्ता आमची. गिरदोली पळयला आसतलें आमी कशें one river was filled up by the railways, violating all rules regulation. आमची झाडां कापता आमी विदाउट एनी परमिशन्स. आयज हेचे 3 प्रोजेक्टांक लागून लोक सांगता सरकाराक रिक्वेस्ट करतात प्लीज हॅव अ रिलूक. इज गोइंग टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट, national parks. Is going to destroy the very tourism industry, the only surviving industry on which over 4 lakh people are dependent directly or indirectly. जावं आमचे हॉटेल, जावं शेक, जावं टॅक्सी, जावं इतले टुरिस्ट येता आमच्या गोंयांत. कोण येवपाक ना कोणसो सगळ्याक जालो. आमी पळयलां एसेंब्लीन बरी भासाभास जाली. बट we saw that the ruling front under, I should say, the power of crony capitalist or money power, they were for the projects. आणि त्या खातीर तांकां खबर आशिल्ली भायर लोकांचो विरोध आसा म्हण. त्या खातीर कोण म्हणटा there was a whip, I am not going to contest on BJP ticket. आणि कोण म्हणटा आपणाक डॉक्टरा कडेन अपॉइंटमेंट आशिल्लो. blatant lies by the MLAs and all for the sake of personal फायदो आनी कांय ना. पयशांक लागून जे विकते घेतिल्ले MLA आयज तांकां आयकचें पडटा. जे जनावरांचेर मारता जनावरां तरी बरी म्हणून हे म्हणटा विपाक भिता. टुडे Goa is at a crossroad. Adding insult to injury, Isaac, ex-MLA, a senior functionary of BJP, हांगसरलो लागशिलो श्री दामो नायक म्हण ताणें एक रेझोल्युशन मूव केला within his party. There was no need for it. This is adding insult to injury. आमकां जाय म्हण तें. ताका कोणें विचारूंक ना. This is what is happening. They are teasing the people of Goa. Add to that, आमचो जो दोतोर आसा
जे आमी सांगता जनावरांक सेव करपाक जाय, झाडां सेव करपाक जाय, पर्यावरण सेव करपाक जाय, ही गोष्ट टू मॉल एंड हॅज अ फंक्शन. जे मॉन्युमेंट जनावरांचे तो इनॉग्रेट करता. दॅट टॉक्स ऑफ sheer stupidity on the part of the chief minister. Stupidity is not the word for him. He calls himself a doctor. In his tenure after taking over as CM, neither has he had the medicine either for COVID or for employment or for education, for economy. There's total collapse. As such a khud minister and MLA are plotting, I believe, to leave the party and bring down the government. So this is what is happening in Goa. एक दुख दिसता की we are being ruled by a man who has absolutely no respect within his own cabinet. They are all fearful of the election. आता जे 5 वर्सां भायर सरकना ते रेल्वे ट्रॅक्साचेर पासून येवपाक लागले मिनिस्टर. What is that fear? Is it the fear of election? Why are you all pushing these projects? An environment minister who is supposed to protect is actually pushing for the destruction of environment. A minister who is having scam against him pending for years, who cannot escape going to jail, is suddenly started walking on the tracks. This is what happens when you have cases pending against you, when you have accumulated ill-gotten wealth. This is only leading to the destruction of Goa in everyday life. आता हे गोयच्या सरकारान जायते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट प्लॅन केला गोंयांत. जेन्ना होच सरकार लोन घेवन आयज सॅलरी पे करता, पूण हे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा आयज फोर्सफूल हे कित्याक व्हरता? जेन्ना लोकांक नाका तेन्ना हो इन्फ्रास्ट्रक्चर इतलो स्पीडीन तुमी कित्याक बांदता? आयज 136 मिलियन मेट्रिक टन ऑफ कोल तुम्ही हाडपाक सोदता. एक साइड चीफ मिनिस्टर म्हणटा की आमी कोल देंवयतलो, दुसरी साइड इन्फ्रास्ट्रक्चर फुल स्विंग स्टार्ट जाता. आयज आरोसी कासावली फॉर एग्जांपल रेल ओवर ब्रिज प्लॅन केलोलो. फाटले 20 वर्सां हे गांवचे लोक वर आस्किंग फॉर अ रेल ओवर ब्रिज और रेल अंडर ब्रिज, पूण सरकारान तो आयकोंक ना. जेन्ना गांवचे लोक GSIDC in coordination with them had questioned जेन्ना GIDC 3 किलोमीटराचो ब्रिज प्लॅन केल्लो आणि जेन्ना more than 60% of the affected owners han ऑब्जेक्ट केलो की आमकां 3 किलोमीटराचो ब्रिज कित्याक जाय, इतलो उशीर कित्याक जाय, तेन्ना तो प्रोजेक्ट होल्डान गेलो. पूण आयज रेल्वे ऑथॉरिटीन फोर्सफुल एक्विजिशन घालून हो प्रोजेक्ट तसोच व्हरपाचो प्लॅन केलेलो आसा. आमचो मेजर डिस्ट्रिक्ट रोड फकत 8 मीटर आसा, आयज ते 25 नॅशनल हायवे करपाक सोदता. आनी हो रेल ओवर ब्रिज जे बांदपाचे प्लॅन केला ते फकत कोळशे व्हरपाक आनी ट्रकाचे मुवमेंट 100 पाटी मायस करपाक म्हणून आमच्या गांवांनी हो रेल ओवर ब्रिज प्लॅन केला. जोरी सरकार लोकांचे आयकता, लोकांचे बरे चिंता जाल्यार तेंच्यांनी रेल अंडर ब्रिज बांदचो, which is opposite the primary school at कासावली. आणि हांव सरकाराक मागता जे इन्फ्रास्ट्रक्चर नीड आसा, जे गोंयकाराक जाय तेच बांदचे, which is against them ते बांदचे न्हू. Can they give us a package for oxygen, for water? हे सगळे प्रोजेक्ट्स जे आमी सगळी सोचता ते फायनली रिलेट्स टू एनवायरमेंट, टू आवर सर्वायवल. इतले पळय ते डिस्ट्रक्शन रुखांचे करपाचे आसा, तेजेर ऑक्सिजन लेवल आमच्या गोंयांत उणें जावपाक हेजी स्टडी केल्या. आयज आनीक पावट उगडास करता की जेन्ना एक वेबिनार जाल्लो, कॅप्टन विराटो ओलेन्सियो आहले, तसंच आमचो फादर बॉलमॅक्स आहलो, आणि एक प्रश्न विचारलेलो टू द एनवायरमेंट मिनिस्टर, what is it that we gain and what is it that we are going to lose? The environment minister never answered. ताणे जाप दिवंक ना, आणि I think till date he has never replied to Father Bolmax's question. But yes, nature has replied
कॅप्टनान जेन्ना सुरवातेकूच उगडास केलो उत्तराखंड ओ चामोली केदारनाथ हे पळय फ्लड जाल्या ग्लेशियर बर्स्ट जाला दिस इज पार्ट ऑफ द रिप्लाय विच मिस्टर निलेश काब्राल कुड नॉट गिव वी आर नॉट फार कर्नाटका जाल्ले केरला जाल्ले हे पळय क्लायमेट चेंजाचेर टेम्परेचर इन्क्रीज जावचे आसा एंड स्टडीज प्रूव that if 1.5 degrees centigrade increase in global temperature zali zalyar 25% of reduction in glaciers. Does it affect us? Goa? We might say no. It does. कित्याक हे पळय projects येवपाचे आसा it will only lead to global warming besides the destruction which is happening in Goa. This temperature increase will be causing the sea level rise आणि आम्ही ते फ्लॅश फ्लड्स आणि सी लेवल रायजाचेर पयस ना आमचे कोस्ट पळय आहात दॅट विल बी गेटिंग वायप्ड आउट आवर फिशरीज आर गोइंग टू गेट इफेक्टेड दे आर getting in n number of projects the government on fisheries and cage fishing but for whom if our people cannot survive here we won't be able to breathe properly we'll be only breathing in coal dust then for whom is this development? I request the government once again आम्ही सगळ्यांनी एक पाऊल एकचाराचे ऑलरेडी मारलेले आसा तुमचे हे प्रोजेक्ट्स तुम्ही बंद करा नाजाल्यार आमच्या विकास भगत भावान ऑलरेडी स्पष्टपणे सांगलेले आसा वी वोंट लीव अ स्टोन अनटर्न्ड टू सी दॅट एवरी होम इन गोवा रिवोल्ट्स अगेन्स्ट दिस projects. Climate change is the most crucial thing. Whatever you do for development finally has its effects on climate change and that is the survival of human life. But when to all the 20 people who were responsible to support the no Sagarmala project of Goa, I am shameful. It is shame to you all that you all didn't support it. And this is ridiculous. आमचे गरीब भाव ते कोण आवाज करना आनी कोण आवाज करूंक शकना हांव तेज पासून उलयतां आनी स्वताच तेज पासून सुटतलो हे सगळे म्हज्या भावां बरोबर आज तो म्हणटा कोणूच भायर सरला म्हूण पयर 2 दीस जाले एमपीटी पोर्टार सगळे लोक गेल्लो पुलिसान हाडयले नाकाबंदी केल्ली सगळे केले वाय आर दे सो स्केर्ड टू फेस द पीपल देर इफ दे थिंक that it is nothing going to disturb to Goa, then why are they not letting people investigate the project, do things about it, why they are stopping all the campaigning which is going on? तुम दिसता मरे तुम सारक्यो करता आमकां चोपा दी मारपो आमकां ती सरपा दी आमकां ती काम चलता ती एंट्री मारपा दी भायर सो बिहार सो आनी पुलीस धरले आनी कोण हिंग केला ते केला फॉर वॉट इज दिस आर वी फूल्स ना वी आर नॉट फूल्स वी आर एक्टिविस्ट येस आमचे विकास भावान सांगला वी आर एक्टिविस्ट बट वी एक्टिविस्ट विच लव गोवा वी आर हियर टू सेव गोवा वी आर वॉइसिंग आउट टू सेव गोवा डे एंड नाईट इट इज ऑल आय हॅव टू से लोकांनी म्युनिसिपालिटी इलेक्शनाक तांकां दाखोवन दिवपाचे की आमी तुमचे सारखे स्वार्थी ना पयशांक नाचपाक लागून ना आमकां हांगासर आमच्या गोंयचे पडला आनी गोंयच्या फुडाराचे पडला आमच्या भुरग्या बाळांचे पडला हे दाखोवन दिवपाची गरज येतली आहा ह्या म्युनिसिपालिटी इलेक्शनाक हांकां ही भ्रश्टाचारांची जे जुगाडू पार्टी जाल्लेली आसा जे तांकां दिसता आतां की गोंयचे लोक पयशे दिले म्हणजे कितेंय करतले तो समज हांकां दाखोवन दिवपाक जाय की तशें कांय उरोंक ना गोंयांत म्हणून आतां नाल्यार कितें कारण जातलें हो पेडण्याचो बाबू तुमचो हांगा मडगांवचो बाबू जो पेडणे आमदार जावन भरलेलो आसा तेणी खंय धडधडीत एकदां म्हटलेलें पेडण्याच्या लोकांक खंय पाव उडयत जाल्यार धांवन येतले म्हणून ही एक्झॅक्ट समज ह्या अख्ख्या एमएलएंक आनी मिनिस्टरांक आसा तांकां दिसता की गोंयचे लोक कुत्रे म्हणून तेंच्यांनी गोंयकारांक ह्याच कोतार काडलेले आहा म्हणून तर असले रेजोल्युशनां ते इलेक्शनाच्या पयलीं काडटात आनी वयल्यान पब्लिशूय करता भियान आसतना कोणाक कितें कारण विचार करा न्हू मातशें तुमी तेंचे कार्यकर्ता जाले हेजो अर्थ तुमकां पोसके घेतले आनी घरा कडेन चेनींग बांदून दवरलेले सारके ते विचार करपाक लागला कुत्रे गेले तुमकां कार्यकर्त्यांक तरी येना अक्कल विचार कर मातसो तरी स्वाभिमान लज धरा म्हणटा मागता तुमचे कडेन तुमचे भुरगे बिरगे तुमकां पळयतात घरान
कितें जनावरां कशी वागतात तुमी गोंयाक लागून मातशे तरी विचार करा आनी ह्या भ्रश्टाचारी जुगारू भारतीचो नाद सोडा. आमी काबरालाक सांगपाक सोदतात तूं मोठ्यान उलयता जर तूं बरोबर उलयता अशेंय जायना आनी आमी सोका उलयतात किंवा हळू उलयतात हाजे अर्थ असोय जायना की आमी चुकीचे उलयतात म्हणून. आनी ताजे नंतर आयज केंद्र म्हणजे काल पयर एक नवीन शब्द प्रयोग केला ताणें आमचेर की ते म्हणटात आंदोलनजिवी म्हणून आमचेर शब्द प्रयोग केला. मुळात भारतीय संस्कृती भारताक जर स्वातंत्र्य मेळ्ळें जाल्यार ते मुळात आंदोलना लागून मेळ्ळा. ते गांधीजीन केलें सत्याग्रहाचें आंदोलन आसत किंवा त्याच्या नंतर गांधीजीच्या नंतर जर मोठें आंदोलन जालें दुसरें तें जयप्रकाश नारायणाचें आंदोलन जाणें एमर्जन्सीच्या वेळार केलें. ताजे नंतर जें आंदोलन जालें जें तिसरें आंदोलन आमी म्हणपाक हरकत ना अण्णा आंदोलन जालें. ह्या आंदोलना वेळार त्या माचयेचेर वचून मोठ्यान उलोवपी कोण बाकीचे नासले भारतीय जनता पक्षाचे टॉप लिडर आसले. आनी त्या आंदोलना लागूनच हांचे सरकार 2014 सत्तेर आयले केंद्रांत आनी ते आयज आमकां आंदोलनजिवी म्हणटात. ज्या भारतीय जनता पक्षाचो मूळ जे भारतीय जनता पक्ष जो जल्माक घातलो ते दीनदयाल उपाध्याय आसत किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी आसत ते एक्टिविस्ट जाल्ले. तांचे मूळ जे आसा ते आंदोलनांतल्यान आयला भारतीय जनता. आनी आयज आमकां तुमी आंदोलनजिवी म्हणून संबोधीत करतात आमकां एक्टिविस्ट म्हणून आमकां तुमी आजे एंटी नॅशनल हे ते सगळी उपमा दिन जाली आतां ह्यो उपमा दिवपाक लागली. आनी दुख्ख जाता की आमचे मुख्यमंत्री तेचे रिट्वीट करून बोल्ड अक्षरान बरयता आंदोलनजिवी म्हणून. म्हाका दिसता की मुख्यमंत्र्यान खोलायेन भारतीय जनता पक्षाचो आनी आमच्या देशाचो इतिहास पळोवचो ज्या इतिहासान भितर आंदोलनांतल्यानच ह्या देशाक स्वातंत्र्य मेळ्ळा. आनी मुखार जेन्ना आमी एकदां विचार करतात तेन्ना एक खऱ्यांनीच दुख्ख जाता. खऱ्यांनीच हें गोंय आमगेलें आमी जें दवरतले तें फुडाराक आमकां बऱ्याक पावतले विचार जर केलो जाल्यार दुख्ख जाता. पूण आमकां रडपाकय कळना आनी रडपा सारको आमचो स्वभावूय न्हू. खंय तरी एक भावनात्मक जावन खंय तरी विशय डायवर्ट करपाक आमकां कळना रडपाक आमकां कळना. गोंया भितर साबार लोकांनी राजवटी केल्यो. मुळांत जर इतिहास पळयत कदंबाची राजवट जाली मागीर पुर्तुगीजांची राजवट जाली. पूण कोणच्याच राजवटीन पर्यावरणाक त्रास केलो ना. पर्यावरण सांबाळून दवरलें राखून दवरलें आनी ती आतां आमची जापसालदारकी ती आमी सांबाळपाची राखपाची आनी फुडल्या पिळगेक दिवपाची आनी फुडल्या पिळगेची जापसालदारकी किती मुखार दिवपाची. पूण हे जर जेन्ना एखादें रेझोल्युशन पास करतात लोक ज्या आंदोलन करतात काणकोण त्या पेडणेबेरेन हे नाकात हे पर्यावरणाक त्रास जावपाचे खंयचेच प्रोजेक्ट नाका म्हूण म्हणजे तुमी दुखता थिंगा आनीक दुखोवपाचो प्रयत्न गोंयकाराक थापट मारल्या भशेन तुमी करतात आनी रेझोल्युशन घेतात. तुमच्या कार्यकारी बैठकीचे बैठक जाता आनी आदले आमदार आनी सद्याचे भारतीय जनता पक्षाचे सचिव एक रेझोल्युशन पास करता की आमी हाका समर्थन करतले म्हणून. म्हणजे तुमी कितें दाखोवन दिवपाक सोदतात हे बोळा मारतात ते कोण न्हू ह्या पर्यावरणाचे तांकां पडून गेले ना. जर अशेंच जर आसत जाल्यार आमी हाताक कांकणां घातलेलीं नात. येणारें इलेक्शन ते मागीर नगरपालिकेचें आसूं किंवा विधानसभेचें आसूं आमी प्रत्येक दारां वचून आमी एक बारीक ग्रूप करून लोकां मेरेन आमचो आवाज आनी कशा पद्दतीन हे गोंय काबार करपाचें वाटेर हे व्हरतात आमकां आनी फुडल्या पिळगेक कितें दिवपाक सोदतात हें आमी लोकांक दाखोवन दितले वेगवेगळ्या माध्यमांतल्यान आनी वेगवेगळ्या चॅनलांतल्यान. गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयेकार. पगार वाडून दिवंक ना जाल्यार आंदोलन करतले. म्हापशा पालिकेच्या कामगारांनी शिटकावणी दिल्या. 10 तारीख जावन गेली तरी पगार घालून नाशिल्ल्यान हे कामगार पालिकेच्या अधिकाऱ्यांक जाप विचारपाक आयिल्ले. आयज 10 तारीख जाली पूण पगार अकावंटात येवंक ना. घरधन्याचें भाडें दिवपाचें आसा. भाडें उसरा दिल्यार ते भाडें वाडोवन मागतात. पगार वाडोवन दिवपाचें सोडूनच दियात वेळार पगारूच मेळना म्हापशे पालिकेच्या कामगारांनी सांगलें. पेमेंट घालना म्हणून ते विचारपाक गेला आनी कितें म्हणला तुमी काय युनियन घेवंक पाहिजे ते म्हणला. म्हणल्यार युनियन घेवन येवन आमी तर 2 दिवस जाले आमी पेमेंटा खातीर बँकेन वचूंक येता ते विचारपाक येयला म्हणला. तुम्ही 2 मिनटां सांगा ताका येवन ते म्हटलं तुमी भुरगे कामाक येयना म्हणटा सारके कित्याक येयना तुमकां खबर आहा कितें हे पेमेंट तांकां परवडना. 4 दिवस ती भायर कामाक वयता ते 4 दिवस भायर कामाक गेले न्हू 900 रुपया पेमेंट मेळटा ते 4 दिवस काम केलें रूमची भाडें सोडटा तेंची त्या खातीर तुमकां पेमेंट परवडना न्हू तुमी सोडून वचा म्हणलें तिणें. पूण आमी येवन सगळें सकाळ रावले. कोणें सांगलें तुमकां केटीओ तुमकां कितको पेमेंट जाय तुमकां आतां आमकां पेमेंट हा 499 आहा
दिसा ते आम्ही 27 दीस काम केले न्हू 11,440 पेमेंट येता बरोबर 11,440 पेमेंट म्हणजे किती परवडता सांगा ह्या मागे बरोबर 5,000 रूमचे भाडे गेले उरले 6,000 6,000मध्ये भुरग्यांचे शाळांचे हे जे खर्च एक 4,000 गेले 3,000 उरले कोणी 1,000 पडलो किती झाला 2-3,000 ते गेले 1,000 किती जाता परवडता किती सांगा बघूया आमचं डिमांड काय ना आमकां कितें म्हणते का पेमेंट तुम्ही सारखे घातलं न्हू भुरगे बी सारखे कामाक येतले तुम्ही पेमेंट तांकां कमी मिळता म्हणजे भायर कामाक वयता पेमेंट भायर भुरगे कित्याक कामाक वयता हे पेमेंट परवडा म्हणून भायर येता न्हू तेणी तर तुम्ही पेमेंट वाडोवन घातले ते भुरगे कामां सारखे येतले न्हू तिने म्हटलं कितें आमकां भायर वर्सून ऑर्डर येवना म्हटलं वर्सून ऑर्डर येवना भाशेक सर तुम्ही येऊन 2 गोष्टी पुढे सांगा भुरग्यांक आम्ही सांगितलं गोष्ट ऐकना तिने तुम्ही येऊन सांगा म्हटलं 2 मिनटं ते तुमचे भुरगे ऐकतले आमच्या दोघांचीच ऐकायचं ना म्हटलं ते आम्ही दोघं गेले वरती आम्ही सोटला 220 या मिनिमम 200 ते कामां घेतात डोर टू डोर आणि गाडीवरचे वळकर वरती एअरपोर्टाची वळकर सगळे मिळून आता कितके दीस झाले तुम्ही कामाक न्हू कामाक आम्ही कामाक हाच आम्ही आता 2 परा सकाळी काम केलं आम्ही 2 परा पेमेंट येऊना म्हणून आम्ही विचारपा त्यांना केले एव्हरीडे दिता पैसे ना महिन्याक येत दादा 10 तारीख 15 तारीख 16 तारीख डिसेंबर आम्ही गेलो ऑफिसानं सावंत सर असलो त्यांनी कितें म्हणला तुमकां जानेवारीपासून आम्ही 100 पेमेंट वाढून घेता बरोबर हे देऊ ना आम्ही कोरोना लॉकडाऊन चालू झालं पाहिजे त्यांना आम्ही काम करता लॉकडाऊन चालू असले ते तर आम्ही काम केलं लॉकडाऊन काम केलं न्हू त्यांना आम्ही काम करतात कोरोना झाला त्यांच्या घरात बी आम्ही जाऊन वचून कचरा घेऊन येला तांकां आम्ही मेडिकल करूना एक पाटी मेडिकल आपयलें तिने एक पाटी आपयलें न्हू डॉक्टर इतले पयस बसला आमकां विचारता तुमकां कितें जाता रे मेडिकल असं जाता का नाव विचारून घेतलं नाव भरून घेतलं हां चलत राव कोणाकय परवडना तुमकां सांगा आता हे म्हागाय मागीर कितें परवडता पेमेंट परवडता कितें सांगा बघूया 11,440 पेमेंट येता 11,000 मनीस कितें करतलो फूल म्हयन्यान भरल्या बरें आणि त्यात मदीं 2-3 दीस कोणी आजारी पडलो ते पेमेंट कट जाताच तू ते महिन्याक 4 पेमेंट कट जाता ते आणि 3 महिन्याक एक पाटी 2 दीस ब्रेक काडटा 3 महिन्यान 1-2 दिवस ब्रेक असतात सगळ्यांचाच पहिले दिन आले आमकां आतां देता ते आतां 2 वर्सां पेमेंट लेट झाले भाडे दिवपाचे असता भाड्यांची 100 रुपया वाडयतात तेंच्यांनी पेमेंट दिना जाल्यार हां पेमेंट जर दिना जाल्यार वाडयतात तेंच्यांनी भाडे चड करतात आणि हे सगळं टेम्पोररी आम्ही सगळे टेम्पोररीच आसा फिक्स करता म्हणटा अजूनही काय करना तेंच्यांनी 15 वर्सां जाले आम्ही काम करता हां तुमकां पगार कितको येता 11,400 रुपया आसा आमकां आणि हे म्हयन्याक लेट घातले तेंच्यांनी पेमेंट अजून काय घालूंक ना बँकेन वचून येयले हांव आता म्हटले घातले म्हटले बँकेन वचून येयले बँकेन काय पैसे येवंक ना अजून पावूंक ना आमचे आणि भाड्याचे पैसे आम्ही कसे दिवपाचे आता सांग पळोवया 200-300 रुपये जास्ती मागतात तेंच्यांनी तुमची मांग कितें आता तुमची मांग कितें आता आमकां फिक्स करा एक नाल्यार पैसे पगार वाडाया एक दोनाचे भितर कितें ते करपाचें आमकां गोवा 365 खातीर म्हापशेच्यान संदीप कमोलकर केंद्रान घालून दिल्ली मार्गदर्शक तत्वां पाळून 12 ते 20 फेब्रुवारी मजगती शांतादुर्गेची जात्रा मनयतले देवस्थान समितीन सांगला जात्रे निमतान वेगवेगळ्या सांस्कृतीक आणि धार्मिक कार्यावळीचे आयोजन केला आता तुम्ही पहिला आमचा जो प्रांगण असा वो आमच्या एक गेटेड कंपाऊंड दोन्ही साईड आमच्या गेटी असतात आणि भितरूच नॉर्मली आम्ही जात्राचे हे करतात आता आमचे जे जागो भायला आसा भितर ह्यो फुडली 2 सायडीन शेतां आसा ते एक्चुअली आमकां काय लागना म्हणटकीर थंय जर कितें स्टॉल बीन येत जाल्यार ते आमचे कांय संबंध आसचो ना कित्याक उमेदीन जर कितें आमी जाता तितलें परमिशन घेवन रेस्ट्रिक्शनान आमी कंट्रोल करतले आनी आमी भाविकांकय तशेंच आमच्या महाजनांकय आमी वॉट्सॅपाचेर सगळ्यांक सांगिल्लें आसा की तशें कॉपरेट करचें म्हणून पासून 3:30 पालखी दवरल्या सुवर्ण शिबिका भांगराची पालखी मिरवणूक जाता भांगराची पालखीची मिरवणूक जाली परमपूज्य स्वामी महाराज आमचे कवळे मठाचे शिवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत या मिरवणुकीची सांगता जाता मिरवणूक फुडें चलत रावता आणि त्याचबरोबर ताजे नंतर महाराजांच्या हातान पुस्तकी त्यांच्या नाल मळताक मारली जातात फाटल्यान जे भाविक लोक जे महाजन आयिल्ले आसतात तांणी नाल मारतात लोकय मारतात आणि ताजे नंतर पालखी आनी रथ दोन्ही बरोबर फुडें सरत त्या दिसाची सांगता जाता
मागीर सकाळ फुडें 6 वरसून हो कार्यक्रम चालूच उरता. 17 तारखेक सकाळ फुडें भोंवयाची पावणी संभावना हे जे सणाचे कार्यक्रम आसा ते करून 11 वरांचे देवूळ जे बंद जाता ते 18 तारखेक सकाळी परत उगडटात. 2 तारखेक कसोच कार्यक्रम नासता. 18 तारखेक परत सृश्टी आशिल्ल्यान एक दीस चड मेळटा आमकां. 19 तारखेक कुंडयकार फॅमिली तर्फे अंबारीची मिरवणूक रातीन आनी 20 तारखेक जे ग्रामस्थ आसा आमगेले त्या ग्रामस्थांचो विविध कार्यक्रम दवरून ताजोय कार्यक्रम त्या दिसाक करून हाडटात. अशा तरेन 12 तारखेच्यान 20 तारीख पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांनी देवीची जत्रेची सांगता जाता. पूनम पांडे आणि सॅम बॉम्बेक मेळिल्लो जामीन रद्द करचो ह्या खातीर घातिल्ली याचिका मडगांव अतिरिक्त सत्र न्यायालयान भायर मारली. आणि आयचे खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार मोग आसचो.